शेतकऱ्याच्या या परिस्थितीला कारणीभूत असणारी पहिली मोठी गोष्ट म्हणजे निसर्गाचा लहरीपणा आणि क्लायमेट चेंज. पूर्वी शेती नक्षत्रावर चालायची, पावसाचा एक अंदाज असायचा, पण आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ऐन पिकाच्या काळात अचानक ढगफुटी होते, महापूर येतो आणि शेतकऱ्याचं वर्षभर रक्ताचं पाणी करून पिकवलेलं सोनं एका रात्रीत वाहून जातं. बरं, महापूर आला नाही तर दुसरीकडे इतका भयानक दुष्काळ पडतो की विहिरी तळ गाठतात, तोंडात आलेलं पीक डोळ्यात देखत जळून खाक होतं, हवामान खात्याचे अंदाज चुकतात आणि या सगळ्यात शेतकरी निसर्गापुढे हतबल होतो. बँकांकडून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या विवेचनात तो रात्र जागत राहतो. पीक विम्याच्या नावाखाली कंपन्या कोट्यवधी रुपये गोळा करतात, पण जेव्हा शेतकऱ्याला खरी मदतीची गरज असते तेव्हा सरकारी ऑफिसच्या चक्रा मारून त्याचे पाय झिजतात, पण हाती काही लागत नाही. निसर्गाच्या संकटातून समजा एखादा शेतकरी वाचलाच, त्याने रात्रदिवस कष्ट करून पीक बाजारापर्यंत आणलं, तर मार्केटमध्ये त्याच्यासोबत जे घडतं ते कोणत्याही गुन्ह्यापेक्षा कमी नाही. तुम्ही बघत आहात इन्फोकट्टा. पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक बायोमध्ये.